नाशिकच्या खड्ड्यांचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी आलाय। खड्ड्यांच्या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाडाझडती घेणार आहेत आणि या संदर्भात 8 ऑगस्टला खड्ड्यांवर महासभा होणार आहे। मुंबईमध्ये तातडीची बैठक होणार आहे आणि या बैठकीला सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। नाशिकचे खड्डे आता जगप्रसिद्ध झालेले आहेत। अनेक घटना नाशिकच्या खड्ड्यांमुळे घडलेल्या आहेत। दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत। अनेकांचा बळी या खड्ड्यांनी घेतलेला आहे आणि नाशिकच्या या खड्ड्यांचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी आलेला आहे। या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाडाझडती घेणार असल्याचं कळतं आहे। 8 ऑगस्टला खड्ड्यांवर महासभा होणार आहे असंही कळतं आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। नाशिकमधून आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर जोडले गेलेत। सागर, नाशिकमधल्या खड्ड्यांची तक्रार आता मुंबई दरबारी मुख्यमंत्र्यांच्या दरबारी येऊन पोहोचलेली आहे आणि आता तरी काहीतरी पुढे निर्णय होतील आणि खड्डे बुजवले जातील। लवकरात लवकर चांगले रस्ते नाशिककरांना मिळतील अशी अपेक्षा निश्चित व्यक्त होत असेल नाशिकमधून। काय नेमकी या संदर्भातली आणखी माहिती आहे? नक्कीच खरं तर या संदर्भामध्ये नाशिकमधल्या या खड्ड्यांच्या बाबतीत अनेक बातम्या देखील समोर आलेल्या होत्या। अनेक 5 जणांचा या खड्ड्यांमुळे जीव गेलेला होता। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये 3 दिवस मुक्कामी होते। यावेळी त्यांनी वेगवेगळ्या जे MNGL असेल किंवा अन्य जी संस्था ज्या या खड्ड्यांच्या बाबतीमध्ये कारणीभूत ठरलेल्या आहेत त्यांच्याबरोबर बैठका देखील घेण्यासाठी ठरवलं होतं। मात्र MNGL जी कंपनी आहे त्यातले कुठलेही अधिकारी हे या बैठकीत उपस्थित नसल्याची तक्रार देखील गिरीश महाजनांनी केलेली होती। यानंतर आता हे सगळ्या खड्ड्यांची जी तक्रार आहे आता ती सध्या मुख्यमंत्र्यांच्या दारी गेलेली आहे। यामुळे आता ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी, महानगरपालिका असेल किंवा कुंभमेळ्याच्या बाबतीमधले जेवढे सगळे महत्वाचे अधिकारी आहेत त्या संदर्भातली बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये नाशिकच्या कुंभमेळ्याच्या बाबतीतले जे दिरंगाईचे कामं असतील याबाबतचे देखील बैठक पार पडणार आहे। आणि विशेष बाब म्हणजे नाशिक मध्ये पडलेल्या या खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेला। अनेक जण रोज अपघात होत आहेत आणि हॉस्पिटलाइज होत असताना आता याबाबत बैठकीमध्ये आता महत्वाचे निर्णय घेतले जातील का, मुख्यमंत्री या नाशिकच्या खड्ड्यांमध्ये काय निर्णय घेतील हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। निश्चितच सागर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। नाशिकहून आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर जोडले गेले होते।